एक केला मुलं असं वाटतंय जरा कप्पा मारावं. तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आता तुम्ही तमिळ बघूनच समजलं असेल आजची व्हिडिओ कशी आहे आणि का असणार आहे. तर बीच में मत बोल, तू गेम खेळ बरं आहे, तुझा तू काम कर मध्ये. तर आजची व्हिडिओ असं नाही. तर आता आम्ही चालू रायगडला आणि उद्या आपल्या महाराजांचा शिवराज्याभिषेक आहे, त्यामुळे आम्ही चाललो आहे रायगडला. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपले गावातले बघायला भेटणार आहेत, माझे मित्र वगैरे आहेत. आणि जे आता आपल्याला 15-20 मिनटं निघायचं आहे. लवकर गाडी आलेली, 9 वाजता आपल्याला टाईम दिला होता गाडीचा. मला वाटलं गाडी आली असेल तिथं गावात. तर चला, मी जास्त काही बोलत नाही. तयारी वगैरे केली, पण नॉर्मलच केली तयारी. हाफ पॅन्ट घातली फक्त, कारण की पावसाला पण सुरू झालं आहे. तर त्याच्यामुळं मी टी शर्ट आणि हाफ पॅन्ट. आणि इकडं मी सगळं साहित्य वगैरे, कपडे वगैरे आणि आपली लाईट वगैरे लागतील तिथं नाईटला, ती पण रेडी करून घेतली. तर चला, आणि तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. तुम्हाला लगेच निघायचं आहे. वाजलेत 9चा आपल्याला टाईम दिलेला आहे. तर बघूया आता गावात गाडी आलेली आहे, तिथं जाऊ पण. तर चलो, कंटिन्यू राहा सोबत माझ्या. तर मित्रांनो, मी घरातून निघलो 9 वाजता आणि आपल्याला टायमिंग होता गाडीचा 9 वाजता आणि 9 वाजून गेलेत. आता वाजलेत 10 आणि जस्ट आता हे सगळे गावातले मित्र वगैरे आलेत. हा तो पहिलं मला वाटतं लेट आला आहे. काय वाटतंय राहुल? अरे इतके वेळ काय करत असू घरी? जाऊ दे, सध्या बिझी आहे. तर मला वाटते 10-11 जण पोरं असतील आपल्या सोबत. 11 जण बोलू, 18 जण आहेत का? मला 11 जण आहेत. तर चला, आता मला वाटते 2-3 अजून राहिलेत, अजून यायचं. तर ते आलं ना तर आपण निघू लगेच. कामं काय केलं? तर आता आम्ही गावात आलो, देवीचं दर्शन वगैरे केलं ना, नंतर आम्ही लगेच निघू. सो तुम्ही कंटिन्यू राहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या नवीन चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चलो. तर इथे बघताय तुम्ही स्वतः नितेश तांडे रजिस्ट्रार, तो पण सोबत आपल्या सोबत आहे. भरपूर दिवसानंतर रायगड किल्ले. तर आता मी दर्शन वगैरे करतोय. जस्ट आता केदार ठाकूर पण त्यांनी हार वगैरे घेतलाय. बाहेरून पाया वगैरे करून घेते. तुला रत्नेश्वरी माते की जय. तर आम्ही दर्शन वगैरे करून आता गाडीत बसतो. सगळे पोरं रेडी वगैरे झालेत. तर चले, थांब केदार, काय बोलतो? आपल्याला रायगडला कसं जायचं आणि काय कुठं स्टॉप घ्यायचं आहे आपल्याला? आता आपण जाणार आहोत खारपाडा मार्गे, पेण डोलिवली मार्गे, नंतर माणगाव मार्गे रायगडला जाणार आहोत. पण मध्ये एक ब्रेक घेऊ, कारण लॉंग जर्नी आहे, रात्रीचा प्रवास आहे. सर्वांना थोडासा ब्रेक घेऊ, नंतर आपण जाणार आहोत. कमीत कमी 4 तासाचा प्रवास आहे. आणि तिकडे पोहोचल्यावर फ्रेश होऊन लगेच चढायला सुरुवात करणार आहोत. मिडनाईटला पोहोचू आपण. आणि आपल्याला उद्या कसं आपण चढायला सुरुवात करू. 2 ते 2.5 तास लागतील. पाऊस जर असला तर थोडा अजून वेळ लागेल चढायला. फ्रेश वगैरे होऊन कार्यक्रम आहे अभिषेकाचा. पहिला ध्वजारोहणला आपल्याला पोचायचं, मेन म्हणजे नगरखान्यात होईल तो. आणि नंतर आपला अभिषेक आहे. त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर 12 वाजेपर्यंत आपण उतरायला सुरुवात करू, गड उतरायला सुरुवात करू. तर धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण गावातून 10:30 वाजता आम्ही निघालो होतो आणि रात्री 2:30 वाजता आपण पोहोचलो ना पाचडला. काहीतरी 2:30 वाजता आम्ही पोहोचलो पाचडला. तिथं आम्ही पार्किंग वगैरे केली. नंतर आपल्याला तिथं सोय आहे आपली एसटीची. सर्व मंडळी एसटीमध्ये बसली. नंतर आपल्याला रायगडमध्ये म्हणजे पायथ्याजवळ तिथं पायथ्याजवळ आपल्याला सोडला तिथं. आणि तिथं आम्हाला नाश्ता करायला लागला. चहा पाणी काही असेल ते केला आता. आणि मग अशीच आपल्याला नाणे दरवाजा तो पण मी आता जस्ट पार केला. आता आपल्याला अजून जायचं भरपूर खाली बघा. खाली तर एकदम बेकार ते बघा. म्हणजे चढण पायऱ्यांची चढण आहे ना, लय पाय भरतोय. तर अजून आपल्याला चढायचं आहे. आपण मला वाटते 10% पण अजून चढलो नाही बहुतेक. तर चला आता कंटिन्यू राहा. आणि मी जास्त व्हिडिओ काढणार नाही कारण की आपल्याला उद्या पण दाखवायचं या व्हिडिओमध्ये. आणि एक गोष्ट, मी अजून पॉवर बँक आणला नाही. तर मी जपून वापरणार म्हणजे मोबाईल थोडं व्हिडिओ काढणार आहे मी. कधी मोबाईल स्विच ऑफ होऊ शकते सांगता नाही. तर बघू, बाय चान्स व्हिडिओ काढा भेटली ना तर मी काढेल. तर तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. चालेल, चला चलो. तर मित्रांनो, मग असे आपण नाणे दरवाजाजवळ आपण 3:30 वाजता पोहोचलो होतो. आणि आता वाजले 4:30 वाजले ना. आता 4:30 वाजले रात्रीचे. आणि जस्ट आपण पोहोचलोय महादरवाजाजवळ. आणि तुम्ही बघू शकता महादरवाजा. अजून आपल्याला खूप चढायचं अजून पुढे. जवरा कलशाला जवराच वरती जायचं आहे. एक क्वेश्चन येतो आपण नंतर पुढे जातो. चालेल, घे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. हो. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय रायगडवर. आणि रायगडवर पोहोचलो आणि लगेच आम्ही पोहोचले फ्रेश वगैरे झालो. आणि जस्ट तिकडं बघा पाटील नाश्त्यासाठी पब्लिक बघा. इथं तिकडं कांदेची लाईन लागलेली आहे. आणि या साईडला चहाची काहीतरी आहे ना, टपरी लागली. तर बरेच पब्लिक आहे नाश्त्यासाठी. आणि आता जस्ट मी घेतलं कांदे खायला. सकाळ नाश्ता घ्यायचा मला आवडत नाही, पण मी एमर्जन्सी आपल्याला घ्यावं लागतं. भूक लागलेली. सकाळ आपण झोपलोच काय. मला तर आवडत नाही रे नाश्ता सकाळचा. अच्छा, काय नाही जाऊ दे म्हणा मग. चलो अभी नाश्ता खाता है, बाद में मिलते हैं.
चला तर आम्ही आलोय जगदीश्वराचं मंदिर, दर्शन वगैरे घेते. आणि मग अशा आपण गेलो होतो नगर तिथं गेलो होतो. तर आपण तिथं तुम्हाला डोलताशे पथक बघायला भेटला होता. तर तिथं पण मजा आली, जामच मजा आली. आणि गर्दी पण खूप होती. आता इथं पण लाईन लागली इथं दर्शनासाठी. दर्शन वगैरे केल्यानंतर आपण तिथं जायचं. परत कुठं जायचं आपल्याला? समाधी करून परत नगर तिथं जायचं का? तरी ही लाईन लागली आतून जायला. काय नाही इथं आतून जायचं ना, आतून जायचं आहे मंदिराची. नाही नाही ती तिकडे गेली की नाही, देवलांची आणि ते गेली. जगदीश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यात गेलो होतो. आणि तिथं बाजूला महाराजांची समाधी होती, तिथं पण दर्शन वगैरे केला. आणि तुम्ही माझ्या पाठी बघू शकता तुम्ही किती ब्लर आहे, काय दिसत नाही समोर पण आणि पाठी पण काय दिसत नाही. आम्हाला एक शिवभक्त तस्करचा दिसलेला आहे. आता त्याला त्याची भेट घेत होता, कारण की आम्हाला सकाळपासून दिसला नव्हता. क्लायमेट खालाच होत आहे. सकाळचे वाजले 10, अजून धुकं आहे. आपल्याला खरंच भेटलेलं आहे रायगडावर, कारण की मगाशी आमची भेट झाली होती. तर आता स्वतः दिसला आहे आणि तोच स्वतः घेऊन आपल्याला काय तो काजू पिस्ता बदाम सगळा अक्रोड सगळं मिक्स घेऊन आलाय आमच्यासाठी. रायगडवर आलाय असं तसं नाही बघा.
रोटी समोर काहीच दिसत नाही. अरे कधी भारी मग शिकलाय काय आलो काय आता चाललो का? आता पॅकिंग करून निघू. आम्ही निघू 12 वाजता. बाकी एन्जॉय ना. तो गाडीमध्येच बसलाच आहे. तर मित्रांनो आम्ही फायनली रायगडवरून उतरलो आणि दुपारच्या आम्ही रायगडवरून 2 वाजता आलो दुपारी. आणि गाडीत आम्ही 1 तास बसलो का दुसरे पोरांची आम्ही वाट बघत होतो, कारण की ते पण त्यावेळी 2चा टाइम दिला. 2 वाजून गेलं, 2:30 वाजलं. 2:30 वाजता परफेक्ट ते आलं. पण आता एक असा सीन झालाय आमच्यासोबत, आणि एक असा एक सीन सांगला तर तुम्हाला तोंडात असं शब्द येताना बोलायला, पण काय बोलू शकत नाही. तर एक मुलगा आमचा असे जागी गेलाय, तर काय बोलू तुम्हाला. तर आलाय ना आता सगळे लोक असा वाटते विषय काय फिलिंग होती तुझी बरं काय डोका चालवलं. व्हिडिओ मध्ये मला रास बोलायचं आहे पण बोलू शकत नाही. आता येत ना, आता गाडी पोरं बसलेत ना, असं डोकं म्हणजे हिशोबाच्या बाहेर ना. नितीन ठाकूर रिएक्शन द्या. नितीन ठाकूर बाई त्याची वाट बघतो आम्ही 2:30 वाजल्यापासून. म्हणजे 2:30 वाजून गेलं, आता 3 वाजलं. 3 वाजलं ना, अर्धा तास झाला आपण वाट बघतो. त्याने रेकॉर्ड काय केलं सर, आम्ही पाचडला उतरलो, म्हणजे तिथं पार्किंग आहे हेलिपॅड जवळ. तर त्याला अगोदर काहीतरी फोन केला की अशा पार्किंगला ये. त्या मला वाटतं तो कुठल्या पार्किंगला गेला, तो मानगाव पार्किंगला गेला तो. आणि पोरा अशी टेन्शन मध्ये आली ना, त्याला आता येऊ दे त्याची काय बोलू शकत नाही. पण त्यामध्ये आता येईल ना, फक्त तुमचं नाही, सॉरी त्याचं रिएक्शन बघा. आता असं वाटतंय ना, असं वाटतंय डगर घेऊन मारावं. बालूचं रिएक्शन बघा. बालू काय कसं वाटतंय ते त्याला. रेकॉर्ड ब्रेक केलं त्याने, केली का बोल. एक केला मुलं असा हे झालाय, एक केला मुलं असं वाटतंय जरा कप्पा लावून मारावा. जाऊन दे, काही बोलत नाही असतं. तरी बोललोय मी त्याच्याशी, मना वाटला केला हात लावले. तर चला आता आम्ही रायगडला आलो होतो. तर रात्री आम्ही चढलो किती 2:30 वाजता रात्री चढलो आणि सकाळी आता 10 वाजता खाली उतरलो. तर राज्याभिषेक सोहळा झाला आणि इथं हे जिथे काय हे असं बस बंद पडले, मी काय करू. बस बंद पडले म्हणून दुसऱ्या बसला आलो. त्या थांबली परत दुसरी बस. तुला फोन नाही करताय का? तुला फोन नाही करताय का? नेटवर्क नाही ना.
हम मालूम है तेरे बाप को मत सिखा. तुला टावर काय भेटत नाही दुसऱ्या वर्षी मित्राशी बोलते बाजूच्या वर्षी म्हणजे मित्र भेटलं म्हणजे काहीतरी होता. 2-3 वेळा फोन केला, बायकोला फोन केला. होता म्हणजे काहीतरी होता ह्यो. अरे मित्र नाही घनसोलीला फोन लागलो. तुम्ही जे नंबरची फोन केला कन्सोलला कॉमेडी मधून बात करेल तुला आहे ना त्याला फोन केला बस बंद मी काय तू बासगलास का? मी पूर्ण गेलो तर मी मागच्या बसला आलो. मागची बस बासगलास का? मी बासकलो नाही रे बाबा. मग नाही आम्ही स्वतः आम्ही आलो गेलो आलोच लगेच. तुला आहे ना आता केल्याचा फणा येत आहे. केला खातरा काय मानगाव पार्किंगला ते काय आम्ही विचार केला बरं जाऊन दे. पाचशेला परत घर आम्ही चाललो घर हो. आम्ही घर तर आता मी घरी पोचलो आणि लगेच मला कामाला पण जायचं आहे नाईटला. तर इथंच आपण ब्लॉग एंड करू. तर मी पहिल्यांदा रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पहिल्यांदा गेलो. पण तिथं भारीच वाटलं मला. जेव्हा जो क्लायमेट पडला ना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत ते मला वाटतं तो तसाच क्लायमेट होता धोक्याचा. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल. आणि तिथला माहोल एक नंबर मजा आली आणि तिथं खूप मजा केली आम्ही सर्वांनी. मीच नाही तर सर्वांनी मजा केली आणि तिथं नाचलो पण भारी वाटला. भर पावसात नाचलो आम्ही. तर ब्लॉग इथंच एंड करू. मी जास्त व्हिडिओ म्हणजे शूट केलाच नाही कारण की मी पॉवर बँक मेन गोष्ट नेलीच नाही मी पॉवर बँक. तर पॉवर बँक मी नेलं असतं ना तुम्हाला सर्व दाखवलं असतं तिथला. ते मला वाटते तिथं ढोल-ताशे 4 काहीतरी होते 4 हां. त्यावेळी इतका म्हणजे नाचवला सगळ्यांना चौघांनी एक नंबर वाटला. आणि जी आमच्या रायगडला जाणारी जर्नी होती एक सुखरूप म्हणजे परफेक्ट वगैरे झालेली होती. नंतर आम्ही बसमध्ये आलो ना बसमधले ती धमाल एक नंबर होती. तुम्ही आता व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेलच. तर एका मुलं जी ट्रिप चांगली झाली होती स्टार्टिंगला नंतर एंडलाच मार खाते माझ्या नाही आमच्या पार्टनरच्या मुलं सर्वांचा मूड ऑफ झाला लास्टला. तर असू द्या असं प्रत्येक वेळी असं काहीतरी होतंच अचानक पण होतं. तर असू द्या मी आजची व्हिडिओ इथं एंड करतोय. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या नवीन चॅनल असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. तर चला टाटा बाय बाय जय शिवराय.